हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठाच्या मोदकाचा एक प्रकार बघणार आहोत। बनवायला हे मोदक खूपच सोपे आहे आणि या मोदकासाठी तुम्हाला कोणतेही महागडे सामान वापरण्याची गरज नाहीये। अगदी घरात उपलब्ध असलेल्या सामानापासून तुम्ही गव्हाच्या पिठाचे मोदक 20 ते 25 मिनिटांमध्ये सहज तयार करू शकता आणि हे मोदक अगदी खुसखुशीत असे तयार होतात। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। आपण मागच्या व्हिडिओमध्ये उकडीचे मोदक तयार केलेले आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपण घेतलेला आहे 2 कप गव्हाचं पीठ, 1 कप गूळ, 1 कप साजूक तूप आणि अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट, तसेच 2 चमचे खसखस, 1 चमचा वेलची पावडर आणि काजू आणि पिस्त्याचे काप। सर्वात आधी आपण गॅसवर पॅन ठेवून त्यात 1 चमचा साजूक तूप टाकून घेऊया आणि त्यात ही खसखस टाकून मिनिटभर ती आपल्याला परतून घ्यायची आहे। त्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत ही खसखस आपल्याला परतून घ्यायची आहे। नंतर हे ड्रायफ्रूट सुद्धा टाकून थोडं परतून घ्यायचं आहे। अगदी मंद आचेवरच हे ड्रायफ्रुट्स आणि खसखस आपल्याला परतायचं आहे। हे आता व्यवस्थितपणे असं परतून झालेलं आहे, ते आता आपण काढून घेणार आहोत। त्याच पॅन मध्ये आता आपण थोडं साजूक तूप टाकून घेऊया आणि हे गव्हाचं पीठ आपल्याला या तुपात चांगलं भाजून घ्यायचं आहे। एकदम मंद आचेवरच हे पीठ आपल्याला 15 ते 20 मिनिटे भाजायचं आहे। एकदम पूर्ण तूप न टाकता असं थोडं थोडं तूप टाकून हे पीठ आपल्याला भाजायचं आहे। त्याचा हलकासा आता रंगही बदलत चालला आहे। आता आपण शेवटी शिल्लक राहिलेलं सगळं तूप टाकून आणखी थोडं भाजणार आहोत। 2 कप पिठासाठी मी इथे 1 कप तूप घेतलेलं आहे। तुम्हाला जर हे मोदक खुसखुशीत न ठेवता मऊसूत हवे असतील तर तुम्ही पाव कप तूप आणखी वापरू शकता। या गव्हाच्या पिठाच्या मोदकाची वेगळीच अप्रतिम अशी चव लागते। मस्त खमंग असं हे पीठ आता इथे भाजून झालेलं आहे। पीठ भाजून झाल्यानंतर मस्त खमंग असा सुगंध इथे सुटला आहे। त्यात आता आपण हे डेसिकेटेड कोकोनट टाकून आणखी थोडं 5 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत आणि शेवटी ड्रायफ्रुट्स आणि खसखस टाकून 1 मिनिटभर ते आपल्याला पुन्हा परतायचं आहे। आता हे पूर्ण मिश्रण व्यवस्थितपणे असं परतून झालेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता, एकदम मस्त हलकासा तांबूस रंग त्याला इथे आलेला आहे। हे मिश्रण आता आपण काढून घेणार आहोत। त्याच पॅन मध्ये आता आपल्याला हा गूळ टाकायचा आहे आणि गूळ फक्त वितळेपर्यंत तो आपल्याला शिजवायचा आहे। याचा एकतारी पाक सुद्धा आपल्याला होऊ द्यायचा नाहीये, फक्त हा गूळ वितळला पाहिजे। याच्या छोट्या छोट्या गाठी सुद्धा आपल्याला वितळून घ्यायच्या आहेत। गूळ आता पूर्णपणे वितळला आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून त्यात हे भाजलेल्या गव्हाच्या पिठाचं मिश्रण टाकून घेऊया आणि सोबतच वेलची पावडर ही टाकून चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण व्यवस्थित हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। गुळामध्ये पूर्ण हे पीठ मिक्स झालं पाहिजे। आता हे मिश्रण आपण खाली काढून 5 मिनिटांसाठी ठेवणार आहोत। फक्त 5 मिनिटेच त्याला आपण थंड करणार आहोत, कारण हे सारण गरम असताना त्याचे मोदक आपल्याला करायचे आहेत। आता एका मोदकाच्या साच्याला आपल्याला थोडं साजूक तूप लावायचं आहे आणि हे सारण या साच्यात पूर्णपणे असं दाबून भरायचं आहे, जेणेकरून त्याला छान असा आकार येईल। पूर्ण व्यवस्थित हे सारण आपल्याला या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि नंतर हळूवारपणे हा साचा ओपन करून अलगदपणे हा मोदक आपल्याला काढून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर मोदक इथे तयार झाला आहे। अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत। तुम्ही हे मोदक फ्रीज मध्ये न ठेवता 15 ते 20 दिवस बाहेर ठेवून आरामात खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा। लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा।